दत्तात्रय गोडसे, हां येवती. येवती, जिल्हा तालुका तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आपले हे द्राक्ष कुठली व्हरायटी आहे? आमची व्हरायटी आहे क्लोन 2. किती वर्षापासून आहे प्लॉट? आता प्लॉट आपला 2010 मध्ये लावलेला. आता सध्या चालू पीक आहे ते म्हणजे हे हार्वेस्टिंगसाठी आलेलं पीक 10वा आहे. 10वा. हां. आणि तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून तुम्ही हे जिओलाईफचे कुठले प्रोडक्ट ह्याच्यात सोडले जिओ लाईफचं सर आपण विगर तर वापरलंय आणि गेल्या वेळेस पण तुम्ही आलता पण त्यावेळेस आपण वापरलं नव्हतं आणि आता ह्या वेळेस 2 वेळा विगर दिलेला आहे. बरं वाटलं पण मुळीसाठी त्याचं पहिली स्टेज कधी सोडली होती आपण? पहिली स्टेज साधारण एक 22-25व्या दिवशी झाली बा. एकरी 250 ग्राम सोडलं? हा, एकरी 250 ग्राम दिलं. आणि आताचं हे कितव्या दिवशी सोडलं? आताचं हे दिलंय 60 ते 65 दिवसाला हां. आणि पहिलं दिलेलं 25 ते 30 दिवसामध्ये दिलेलं. वातावरण काय होतं यावेळेस सोडताना? थंडी नाही, ह्या वेळेस आता 65-70 दिवसाला थोडी थंडी जाणवली. सुरुवातीला थंडी 25 ते 30 दिवसामध्ये थंडी नव्हती त्यावेळेस. 65-70व्या दिवशी थंडी होती म्हणून 250 ग्राम सोडले दिले की त्याच्यामुळे मुळी वगैरे चांगली झाडावं म्हणून आणि वाढ आपटेक व्हावं म्हणून. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच विचारायचं आहे की तुम्ही 2 वेळा हे विगर सोडलाय आणि ह्या मागच्या वातावरणामध्ये बाकी शेतकऱ्यांचे प्लॉट आणि तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला किती टक्क्याचा फरक जाणवतो की बाबा आपल्याला यावेळेस लोकांच्या पेक्षा आपल्या उत्पन्नामध्ये काय फरक वाटतो? आम्ही तर आता ते वापरल्यामुळं किंवा आमच्या प्लॉट बद्दल आम्ही समाधानी आहे बा. जे पाठीमागचं वातावरण होतं किंवा ह्या वेळेस मे नंतर जे 5 जूनला पाऊस चालू झाला त्यामुळं 5 जूनपासून वातावरणच काडी तयार होण्यासाठी किंवा त्याची गर्भधारणा व्हायला वातावरण थोडं पोषक नव्हतं. त्यामुळं आम्ही वापरलेले ह्याच्याबद्दल तर आम्ही समाधानी आहे. बघा, याच्या मागे एकच लॉजिक आहे की विगर सोडल्यामुळे हेल्दी होतो क्रॉप, ताकद चांगली राहते. ताकद चांगली राहिल्यामुळे जो जैविक अजैविक ताण असतो, वातावरणाचा जो ताण असतो, त्याला ह्याला फाईट करण्याची जी ताकद जास्त राहिल्यामुळे त्याचा बेनिफिट तुम्हाला हा जास्त दिसतो. तर हेच कारण आहे की तुमची मेहनत आहे, तुम्ही याला चांगलं पोचलेलं आहे. तर धन्यवाद सर.